अर्धा ते 1 तास लागतो बनवायला आणि वर्षभर आपल्याला हे खायला मिळतात. तर असे हे उपवासाचे पापड आज बघणार आहोत. अजिबात तेलकट नाहीत होत. तर हे बघा दुप्पट फुलणारी असे हे पापड आज आपण बघणार आहोत. तर हे पापड बनवण्यासाठी फक्त अर्धा ते 1 तास लागतो जास्तीत जास्त. जे जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि सावलीत बसून करता येतात. तर इथे आपण बघा 2 वाटी साबुदाणा घेतला आहे. तर साबुदाणा असा चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचा. तर मस्त बारीक पीठ असं तयार होतं बघा. चाळण्याची सुद्धा गरज नाही. तर इथे आपण 1.5 किलो बटाटे घेतलेत, उकडून साल काढून घेतलेत. आता हे पुरणाच्या चाळणीवर ठेवून असे ग्लासनी रगडून घ्यायचे. तर एकसारखं असं बटाट्याचं पुरण तयार झालेलं आहे. आता हे बटाट्याचं पुरण बटाटे असे खिसून तरी घ्यायचे किंवा चाळणीतून काढून घ्यायचे, म्हणजे एकसारखे तयार होतात, अजिबात गाठी वगैरे राहत नाही. तर याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेतले आणि हिरवी मिरची बारीक वाटून घातली आणि आता साबुदाण्याचं पीठ घालून घेतले. तर हे सगळं आता मळून घ्यायचं आहे आपल्याला. मी थोडंसं अगोदर अर्धच पीठ घालून घेतले आणि नंतर आपण सगळं पीठ घालून घेतले. बघा 2 वाटी पीठ तेवढं भरपूर असं ह्याला झालेलं आहे. मस्त हे पापड तयार होणार आहेत. 1.5 किलो बटाट्यासाठी 2 वाटी साबुदाणा अगदी बरोबर झालेला आहे. तर मस्त पीठ तयार झाले बघा. 10 मिनटं झाकून ठेवलं होतं. आता आपण पापड करण्यासाठी तयार करून घेतोय. तर बघा परत एकदा मी चांगलं मळून घेतले. थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून मळून घ्यायचं, जास्तीसुद्धा तेल लावायचं नाही, नाहीतर मेंचट असा वास येतो त्याला. वर्षभर राहणारे असतात हे पापड. तर आता इथे आपण गोल गोल लाट्या करून घेतल्या आणि आता आपण हे बघा एकसारख्या सगळ्या लाट्या करून घेतल्यात आणि आता पुरी प्रेसच्या मशीनवर हे पापड तयार करून घ्यायचे किंवा तुम्ही प्लेटवर सुद्धा हे करून घेऊ शकता किंवा लाटण्याने सुद्धा लाटू शकता. मशीनमध्ये केल्यावर पटापट होतात आणि एकसारखे पापड तयार होतात. तर बघा आता इथे खालतीवरती असं प्लास्टिक ठेवलं आहे आणि हे लाटी ठेवून हे असं फक्त दाबून घ्यायचं. एकसारखा पापड तयार होतो आणि पटकनसुद्धा होऊन जातो. तर बघा आता हे पापड तयार झालेला आहे. आता आपण हे कपड्यावर टाकून घ्यायचं आहे. तर मी ते सावलीलाच बसून असे पापड बनवलेले आहेत. उन्हातसुद्धा जाण्याची गरज नाही. एकसारखे पापड असे सगळे तयार करून घेतलेत. फक्त 1 तासामध्ये 1.5 किलोचे पापड पटकन तयार झाले. 1.5 किलोमध्ये 70 ते 75 असे पापड तयार होतात. तर मस्त पापड तयार झाले बघा. आता हे दुसऱ्या दिवशी आपल्याला उन्हात चांगले वाळवून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी चांगले उन्हात वाळवून घेतलेत. मस्त कडकडीत असे पापड तयार झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा.